अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 10 एप्रिलला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे। तर त्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांची दत्त महाराजांच्या कोणत्या 11 दिवसाच्या 21 दिवसाच्या सेवेला बसला आहात का हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। मी सुद्धा स्वामी महाराजांच्या 21 दिवसाच्या स्वामी चरित्र पारायणाला बसले। तर आपल्याला स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या आपल्या गुरूंच्या अशा काही ना काही छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात। काय होतं, सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या गुरूचं पाठबळ लाभण्यास मदत होते। आपल्या गुरूचं पाठबळ जेव्हा आपल्या पाठी स्ट्रॉंग असेल तेव्हा अडथळे आले तरी ते पार पडण्यास मदत होत असते। म्हणून आपल्याला गुरूचं पाठबळ असणं आवश्यक आहे। कारण जेव्हा तुमचा गुरु तुमच्या मागे स्ट्रॉंग उभा असतो तेव्हा तुमच्यापर्यंत कुठल्याच वाईट गोष्टी मग कुठल्या वाईट शक्ती सुद्धा येणं पॉसिबल नाही, त्या कधी आपल्या आसपास फिरणार सुद्धा नाही। गुरुचं पाठबळ कधी स्ट्रॉंग होतं जेव्हा तुम्ही आपल्या गुरुची जास्तीत जास्त सेवा कराल तेव्हा। आई बाबा असतील, शेगावीचे गजानन महाराज असतील, स्वामी महाराज असतील, कोणतेही गुरु असू देत, परंतु आपल्या आयुष्यात हे गुरु असला पाहिजे। जेव्हा गुरु तुमच्या पाठीशी उभा असतो तेव्हा तुमच्यापर्यंत वाईट संकट, वाईट काळ किंवा कुठल्याच अडचणी येत नाहीत, की त्या फिरकतही नाहीत। कारण त्यांना परतवून घालण्याचं सामर्थ्य हे आपल्या गुरुत असतं। तर आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी कोणती सेवा करायची तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि जरी नाही समजलं तरी तुम्ही कमेंट करा, मी त्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून जेवढे नवीन व्हिडिओज येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर आपल्या गुरूचं पाठबळ आपल्या कायम पाठीशी उभं राहावं, आपला गुरु स्ट्रॉंग राहावा, यासाठी आपल्याला कोणती सेवा करता येईल तर सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र। तर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करणं जमत नसेल तर किमान गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण तरी अवश्य करावं। गुरुचरित्र जे आपले मुख्य पोथी आहे तर त्याचा मेरुमणी म्हणून ओळखले जाणारे 2 अध्याय ते म्हणजे गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय। तर या 2 अध्यायांचं वाचन जे आहे ते तुम्ही नियमित केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होतात। तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत, चांगल्या इच्छा आहेत, त्या पूर्ण होत नाहीयेत, किंवा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत नाहीये, घरात लक्ष्मी टिकत नाहीये, किंवा तुमच्या मनातल्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाहीये, प्रत्येक कामांना नाठ लागते, तुमची कामं जी आहे ती रखडतायत, वेळेवर कुठली कामं पूर्ण होत नाहीयेत, अडलेली कामं पूर्ण होत नाहीयेत, असे काही ना काहीतरी नानाविध ज्या काही तुमच्या समस्या असेल तर ते निवारण करण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अशा प्रकारे या अध्यायांचं नियमित वाचन केल्यामुळे बऱ्याचसे तुमचे त्रास जे असतात ते कमी व्हायला मदत होते। आणि तुम्ही जेव्हा या सेवा नित्य नियमाने करता तेव्हा त्याचं तुम्हाला फळ मिळण्यास मदत होत असते। म्हणजे असं नाही की आज मी सेवा करेन आणि उद्यापासून याचा रिझल्ट लागेल। जेव्हा तुम्ही एखादी सेवा सातत्याने करता, जेव्हा तुमच्या नेहमीच्या वाचनात किंवा नेहमीच्या सेवेमध्ये जेव्हा तुमच्या जेव्हा 2 अध्याय येतील तेव्हा तुम्हाला सुद्धा याचे पॉझिटिव्ह फरक जाणवायला नक्कीच मदत होईल। इथे वरती दिलेलं आहे, द्रव्य संकट निवारून घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी अतिशय महत्वाचा म्हणजे 18वा अध्याय। त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा अध्याय का वाचायचा तर सर्व संकटातून मुक्त करून सकल मनोरथ पूर्ण करणारा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्राचा 14वा अध्याय। बघा, आपले जे गुरुचरित्र आहे, मुख्य गुरुचरित्राचं जी पोथी आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायांमागे काही ना काहीतरी विशेष महत्व आहे। प्रत्येक अध्याय वाचल्यामुळे आपल्या मनुष्य जीवनातले जेही काही संकट आहे, जेही त्रास आहे दैनंदिन जीवनातले, ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची जी संकट आहेत, जे त्रास आहेत ते निवारण्यास मदत होत असते। कारण प्रत्येक अध्यायांना अनन्यसाधारण महत्व आहे। परंतु बघा, आपल्याला खूप इच्छा असते की मला गुरुचरित्राचं पारायण करायचंय, परंतु आपल्याला वेळेअभावी करता येत नाही, किंवा काही जणांना नोकरीमुळे, घरात लहान मुलं आहेत, कोणाला बसण्याचा खाली त्याची प्रॉब्लेम आहे, किंवा त्याचे जे नियम आहे ते आपल्याकडून पाळले जाणार नाही, त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायणाला बसायला आपल्याला मिळत नाही। परंतु प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे ज्यांची गुरुचरित्र पारायणाला बसायची इच्छा आहे परंतु ज्यांना पॉसिबल होत नाही तर त्यांच्यासाठी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय हे अतिशय उपयुक्त ठरतील। बघा, अतिशय छोटे अध्याय आहेत परंतु ते फळ देणारे आहेत। आता कधी वाचन करू शकता तर रोज तुम्ही नित्य सेवेबरोबरच सुद्धा हे दोन्ही अध्याय तुम्ही वाचू शकता। म्हणजे आता तुम्ही जेव्हा नित्य सेवा करताय त्याच्यानंतर तुम्ही हा 14वा अध्याय वाचा, मग 18वा अध्याय वाचा। परंतु जर रोज वाचायला जमत नसेल, पॉसिबल होत नसेल तर किमान गुरुवारी तरी हे 2 अध्याय नक्की वाचावे। कारण याच्यामुळे काय होतं, आपल्या गुरुचं पाठबळ जे असतं ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते। आणि गुरुचं पाठबळ स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं जर पॉसिबल होत नसेल तर हे 2 अध्याय तरी नियमित वाचा। जर नियमित वाचता येत नसेल तर अर्थात श्रवण करा, परंतु गुरुवारी तरी अवश्य पठण करा। बघा, आपण त्या मुखातून जेव्हा आपण त्या ओव्या जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह येत असतो। कानात जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याकडे इतरत्र कामं चालू असतात, त्याच्यामुळे मन तेवढं आपलं स्टेबल नसतं।
त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन राहावं यासाठी वाचून जेव्हा आपण एकदम एकाग्र चित्ताने वाचतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळायला मदत होते. म्हणून रोजच्या वाचनात तुम्ही गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय अवश्य ठेवा. आता याच्यासाठी नियम अटी काय आहेत, तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात, मद्यपान करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला या पोथी वाचायच्या नाहीत. गुरुवारी जरी आपण मांसाहार किमान करत नाही तर गुरुवारी जरी वाचले तरी चालेल. इतर दिवशी सोमवार, मंगळवार, शनिवार या दिवशी तुम्ही मांसाहार करत नसाल तर त्याही दिवशी तुम्ही वाचला तरी चालेल. परंतु ज्या दिवशी तुम्ही घरात मांसाहार करणार आहात, खाणार आहात, त्या दिवशी मात्र या पोथी वाचायच्या नाही, त्यांना हात सुद्धा नाही लावायचं. तेवढं मात्र पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. ही एखादी इच्छा आहे त्यातली ती पूर्णच होत नाहीये, काम त्यातलं काही होतच नाहीये, तर अगदीच ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुमचं 100% जर तुमची खात्री असेल की मी ही सेवा करेन आणि माझी इच्छा पूर्ण होईल, तर स्वामींवरती, आपल्या दत्त महाराजांवरती 100% विश्वास ठेवा आणि सेवेला बसा. संकल्पयुक्त सेवा करा आणि मग हे अध्याय वाचा. बघा तुमचे संकल्प पूर्ण होईपर्यंत तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. किंवा काहीतरी तुमच्या मार्गातले अडथळे आहेत थोडेफार का होईना परंतु ते कमी व्हायला मदत होईल. संकल्प करा. संकल्प कसा करायचा हेही तुम्हाला माहिती असेल. संकल्प पहिल्याच दिवशी करायचा, मग तुम्ही 21 दिवस वाचू शकता, 11 दिवस वाचू शकता, 51 दिवस वाचू शकता. अशा प्रकारे तुम्ही याचं पठण करू शकता. तुमचं नाव, गोत्र वगैरे सांगून झालं की इच्छा सांगायची आणि मग तुम्ही किती दिवसांचं हे पारायण करणार आहात, किती दिवस तुम्ही ही पोथी वाचणार आहात तेही बोलायचं आणि सेवेला बसायचं. मग त्याच्यासाठी वेगळ्या मांडणीची अशी गरज नाही. जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर करू शकता. नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तरीही दाखवू शकता, नाहीतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आणि मग तुम्ही हे अध्याय वाचा. फक्त 14वा अध्याय वाचणार असाल तर 14वा वाचा, 18वा वाचणार असाल तर 18वा वाचा, किंवा दोन्ही वाचणार असाल तर अतिशय चांगले, त्याच्यामुळे दोन्ही वाचले तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचे. फक्त संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याचे नियम आणि अटी सुद्धा पाळाव्या लागतात. म्हणजे एवढे तुम्ही दिवस कंटिन्यू हे वाचणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान बंद ठेवायचे. तेवढे दिवस तुम्ही खायचं नाही. घरातले इतर लोक खात असतील तर खाऊ द्यात, पण जो करणार आहे सेवा त्याने मात्र खायचं नाही. आता सेवा पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. विधीचं त्याला नियम अटी काही नाहीयेत, त्याच्यामुळे कोणीही ही सेवा करू शकतं. कुठल्याही गुरुवारपासून करा किंवा कुठलाही चांगला दिवस निवडा आणि त्या दिवसापासून जरी तुम्ही सेवा करायला घेतली तरीही चालेल. तुम्हाला संकल्पयुक्त सेवा जमणार नसेल तर तुम्ही रोजच्या वाचनात आणलं हे पुस्तक तरीही चालेल. नाही जमलं तर किमान गुरुवारी तरी अवश्य करा, परंतु करून बघा, तुम्हाला नक्की याचे काहीतरी पॉझिटिव्ह फरक जाणवतील. मग आता जेव्हा तुम्हाला हे अध्याय वाचायचे असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राची जी मुख्य पोथी आहे तर ती वाचायची का, त्यातले अध्याय घ्यायचे का, तर नाही. अशा छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या आपल्या, आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलट दिसत असतील, पण अशा छोट्या पुस्तिका आपल्या जवळ जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळतात, किंवा MPSC UPSCची जिथे पुस्तकं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला या छोट्या पोथी मिळतील. कारण बघा, तो जो आपला मुख्य ग्रंथ आहे तो अतिशय त्याचं पावित्र्य पाळावं लागतं, त्याला रोज हाताळायचं नसतं. त्याच्यामुळे ह्या छोट्या पोथी आणा आणि जिथे आपण देवाचं सामान ठेवतो तिथे ठेवलात तरीही चालतील, म्हणजे तुम्हाला रोज त्या वाचता येतील. तर एवढे साधे सोपे नियम आहेत. बाकीचे त्याला कडक नियम असे काही नाही. ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाहीये. त्याचबरोबर कांदा लसूण खायचं नाही असंही त्याला नियम नाहीये. जे आपण मुख्य पारायणाला करतो ते नियम याला पाळण्याची गरज नाही. त्याच्यामुळे कांदा लसूण वगैरे खायचं का, तर तुम्ही खाऊ शकता. पारायण खाल्लं तरीही चालेल. फक्त तुम्ही सेवा करा. हे 2 अध्याय तुम्ही रोज वाचा. त्याला वेगळे नियम अटी काही नाही. फक्त संकल्पयुक्त सेवा करणार असाल तेव्हा जे मी तुम्हाला नियम सांगितले ते फक्त अवश्य पाळा. बाकी तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकता. अगदीच रात्री करू नका. 7-7:30 पर्यंत तुम्ही ही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 नाही वाचायचं, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो. म्हणून जेवढे काही आहे ते नक्की पाळा आणि सेवा करा. बघा, याच्यामुळे नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह फरक पडेल. वाईट तर होणार नाही ना, हे आपण ठरवायचं आणि सेवेला बसायचं. 100% स्वामींवरती सोडायचं आणि सेवा करायची. बघा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि मी तर म्हणते, स्वामी महाराज जी तुमच्या मनातली काही चांगली इच्छा असेल ती नक्की पूर्ण करू दे, तीच मी स्वामींची प्रार्थना करेन. आणि आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आम्ही सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.